म्हणजे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड असे म्हणतो. तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा कलम पाहणार आहोत की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये ज्यावेळेस एखादा फेरफारचा आदेश होतो, ज्यावेळेस एखादा उपविभागीय अधिकारी, ज्याला की आपण SDO म्हणतो, SDOचा आदेश होतो, प्रांत अधिकारी यांचा आदेश होतो एखाद्या फेर संदर्भात, तो फेर घ्यावा किंवा नाही घ्यावा. तर सदरचा निर्णय हा एका पार्टीच्या विरोधात नेमित गेलेला असतो. जर अशा प्रकारचा फेर किंवा फेरफारचा आदेश जर तहसीलदार, महसूल अधिकारी, तसेच अव्वल कारकून दर्जाचे अधिकारी, तसेच SDO उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडून जर एखादा आदेश झाला आणि एखाद्या आदेशामध्ये जर फेर घेण्याचे आदेश दिलेले आहेत किंवा एखादी दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेले आहेत किंवा एखादं नाव कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत, तर अशा आदेशाविरुद्ध आपल्याला त्याच अधिकाऱ्याकडे एक अर्ज करून तसेच अपील अधिकाऱ्याकडे एक अर्ज करून आपण सदर आदेशास स्थगिती द्यावी. सदर आदेशास आपण अपील पिरियड संपेपर्यंत स्थगिती द्यावी. आपल्या झालेल्या आदेशापासून 60 दिवसाच्या आत आम्हाला वरिष्ठ कोर्टात अपील करायचं आहे, तोपर्यंत आपल्या या आदेशास स्थगिती देण्यात यावी अशा प्रकारचा आपण अर्ज करू शकतो. तसेच आपण अपीलीय न्यायाधिकरणासमोर, कोर्टासमोर, की खालील अधिकाऱ्याचा निर्णय हा कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि माझ्या विरुद्ध कशा पद्धतीने आहे किंवा सदरच्या अर्जामुळे माझं हे कसं न भरून निघणारं नुकसान होणार आहे, या काही गोष्टी जर आपण व्यवस्थित समजून सांगितल्या तर अपीलीय अथॉरिटी, अपीलीय अधिकारी जे आहे ते देखील सदर आदेशाचं अंमलबजावणी होण्यापासून किंवा त्याचे एक्झिक्युशन होण्यापासून काही स्पेसिफिक पिरियड पुरता किंवा काही ठराविक कालावधी पुरता स्टे देऊ शकतात किंवा त्यांच्या मर्जीप्रमाणे जो योग्य तो कालावधी वाटेल त्या कालावधीपर्यंतचा स्टे देऊ शकतात. तर मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिताचे कलम 256 मध्ये सांगितलेलं आहे की स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर्स, म्हणजे एखाद्या आदेशांची अंमलबजावणी होणार आहे आणि अशा अंमलबजावणी होणाऱ्या आदेशांना स्थगिती घेणे, त्याविरुद्ध मनाई घेणे किंवा त्याविरुद्ध तात्पुरता स्टे घेणे, हे कलम 256 MLRC च्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, 256 स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर्स या सेक्शन मधील उपकलम 1 मध्ये सांगितलेलं आहे की रेव्हेन्यू और सर्वे ऑफिसर हु हॅज पास्ड एनी ऑर्डर or his successor in his office may at any time before the expiry of period prescribed for the appeal direct the execution of such order to be stayed for such time as he thinks fit or provided no appeal has been filed. तर मित्रांनो, कलम 256 मध्ये जे सांगितलेलं आहे की स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर्स, म्हणजे महसूल अधिकाऱ्याच्या एखाद्या आदेशाविरुद्ध किंवा त्या आदेशास स्थगिती द्यावी म्हणून आपण त्या स्वतः त्या महसूल अधिकाऱ्यासमोर सुद्धा कलम 256 चे उपकलम 1 प्रमाणे अर्ज करू शकतो आणि आपण सर की सदर आदेशास आम्ही लवकरात लवकर अपील अधिकाऱ्यासमोर चॅलेंज करणार आहोत, परंतु सध्या जर या आदेशाची अंमलबजावणी झाली तर आमचं हे न भरून निघणारं नुकसान होणार आहे. ते नुकसान हे कशामध्येच काउंट होऊ शकत नाही, पैशामध्ये सुद्धा काउंट होऊ शकत नाही, तसेच त्यासोबतच आर्थिक तसेच मानसिक आम्हाला त्रास सुद्धा होणार आहे. त्यामुळे आपण जो आदेश दिलेला आहे त्या आदेशास अपील दाखल करेपर्यंत स्थगिती द्यावी, याबाबत आपण कलम 256 चे उपकलम 1 प्रमाणे मागणी करू शकतो.
त्यामध्ये एखादा आदेश हा फेरफार घेण्यासंदर्भात असेल, त्यामध्ये एखादा आदेश हा फेरफार नाकारण्यासंदर्भात असेल, त्यामध्ये एखादा आदेश हा तुमच्या महसूल दप्तरी 7/12 वरील एखादे रेकॉर्ड दुरुस्त करण्यासंदर्भात असेल, नावे कमी करण्यासंदर्भात असेल, नावे वाढवण्यासंदर्भात असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे आदेश असतील तर ते 256 उपकलम 1 प्रमाणे आपण स्टेसाठी अर्ज करू शकतो. तर मित्रांनो, ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू काय त्याच्यामध्ये की कलम 256 चे उपकलम 1 मध्ये त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की द अपीलेट अथॉरिटी मे ॲट एनी टाइम डायरेक्ट द एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर अपील फ्रॉम टू बी स्टेड फॉर सच टाइम ॲज इट मे थिंक फिट. मित्रांनो, यासोबत दुसरा एक आपल्याला पर्याय असतो की अपिलीय अधिकारी जे आहेत म्हणजे एखाद्या महसूल अधिकाऱ्याचा एखादा आदेश झालेला आहे, तो आदेश जर आपल्या विरोधात असेल आणि त्या आदेशाला आपल्याला स्थगिती घ्यायची असेल तर आपण कलम 256 चे उपकलम 2 यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण तात्काळ अपील दाखल करून अपिलीय अधिकाऱ्यांसमोर कलम 256 उपकलम 2 प्रमाणे खालील आदेशास, खालील महसूल अधिकाऱ्याच्या आदेशास जो की तो तहसीलदार असेल, SDO असेल, प्रांत अधिकारी असेल, उपविभागीय अधिकारी असेल, या साहेबांच्या आदेशाला तात्काळ ताबडतोब स्थगिती द्यावी. स्थगिती मागण्याचे कारण तेच असतील की तुमचं नुकसान होणार आहे, ते कशातच काउंट होणार नाही, कशातच भरून निघणार नाही. तसेच तुम्हाला आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास सुद्धा होणार आहे आणि ऑर्डर ही कशा पद्धतीने ही चुकीची आहे याबाबत आपण अपिलीय अधिकारी म्हणजेच की ज्या अधिकाऱ्यासमोर, ज्या कार्यालयासमोर आपण अपील दाखल केलेले आहे तिथे आपण कलम 256 चे उपकलम 2 प्रमाणे आपण सदर आदेशास स्थगिती द्यावी, स्टे द्यावा म्हणून आपण अपिलीय अधिकारी यांच्याकडे स्टेचा अर्ज सुद्धा अपिलामध्ये दाखल करू शकतो. परंतु मित्रांनो, हे झालं स्टेचा अर्ज करण्यासंदर्भात. आता तो स्टे ग्रँट करायचा का नाही, स्वतःच्या आदेशाला अपील दाखल करेपर्यंत, तसेच खालील अधिकाऱ्याच्या आदेशाला हे अपील संपेपर्यंत त्या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये याकरिता स्टे म्हणजे जी स्थगिती द्यायची का नाही हे सर्व अवलंबून हे त्या अधिकाऱ्यावरती असतं, त्यांचं हे डिस्क्रेशन असतं. जनरली अपील दाखल पर्यंतच्या पिरियडमध्ये शक्यतो एक्झिक्युशन केलं जात नाही. जर एखाद्या आदेशाविरुद्ध जर कायदेशीर अपील दाखल करण्याचा कालावधी जर 60 दिवस असेल, 90 दिवस असेल तर त्या कालावधीपर्यंत वाट पाहिली जाते आणि नंतर त्याचं एक्झिक्युशन केलं जातं, त्याची अंमलबजावणी केली जाते. तसेच मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपण ज्या अधिकाऱ्यांनी तो आदेश पास केलेला आहे, पारित केलेला आहे ते किंवा त्यांचे जे कोणी सक्सेसर, त्यांचे जो कोणी वारसा अधिकारी होते किंवा त्यांच्या पूर्वी जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी होते त्यांनी आदेश केलेला आहे किंवा अपिलीय अधिकाऱ्यासमोर जिथं आपण अपील दाखल केलेलं आहे त्यांच्यासमोर सुद्धा खालील आदेशाला स्थगिती द्यावी, हे अपील निकाली लागेपर्यंत स्थगिती द्यावी. आमचं म्हणणं योग्य पद्धतीने ऐकून घेतलेलं नाहीये. आमचे जे काही दस्तऐवजी, तोंडी पुरावे होते, कागदोपत्री पुरावे होते, ती व्यवस्थित पाहिली गेलेली नाहीये, रेकॉर्ड व्यवस्थित तपासलं गेलेलं नाहीये. तरी सदरचे अपील हे अंतिम निकाली लागेपर्यंत खालील आदेशास स्थगिती द्यावी अशा प्रकारची आपण मागणी करू शकतो. तुमची आणि तुमच्या वकिलांचे अशी मागणी करणं हे काम आहे, कर्तव्य आहे. त्याला स्टे द्यायचा का नाही हे त्या अधिकाऱ्यावरती अवलंबून असतं, त्या अधिकाऱ्याच्या डिस्क्रिशनरी पॉवरवरती अवलंबून असतं की प्रकरणाचा योग्य तो अभ्यास करून प्रकरणाचा योग्य तो निकाल होईपर्यंत अनेक वेळेस अशा प्रकारच्या आदेशांना स्थगिती दिलेली आपल्या पाहण्यात असते. तर मित्रांनो, कलम 256 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याने जर, मग तो अधिकारी हा तहसीलदार असेल, उपविभागीय अधिकारी असेल, SDO असेल, प्रांत अधिकारी असेल, कलेक्टर असेल, तर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात, अशा अधिकाऱ्यांच्या आदेशाच्या विरोधात किंवा अशा अधिकाऱ्यांच्या आदेशास अपील दाखल करेपर्यंत किंवा अपील दाखल झाल्यानंतर अपील निकाली लागेपर्यंत स्टे देण्यात यावा अशा प्रकारचा आपण अर्ज
आपल्या अपिलासोबत किंवा असा आदेश झाल्याबरोबर आपण करू शकतो. तर मित्रांनो, ही माहिती होती महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजेच की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं तर आपल्याला आपल्या महसूल संदर्भात तसेच कोर्ट कचेरी व इतर न्यायालयीन प्रक्रिया संदर्भात वेळोवेळी जी काही माहिती माझ्याकडून दिली जाईल ती आपल्याला ताबडतोब मिळत जाईल. त्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि शेअर करावे. धन्यवाद.